नमस्कार, मी तुषार कोहळे। मूळ महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण वर्धा लोकसभा मतदारसंघातील इथले स्थानिक मतदार आणि स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांचा काय मूळ आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला या कार्यक्रमामध्ये जे आपल्याला मान्यवर लागले त्यांचा आपण परिचय करून घेऊया। इथे ज्यांची सत्ता आहे ते भाजपचे जे नेते आपल्यासोबत ते आहे सुनील गपाट, त्यानंतर काँग्रेसचे नेते मनोज चांदूरकर आहे, त्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश सराफ आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधीर कोठारी आहे। सोबत शेतकरी नेते शैलेश अग्रवाल आणि तरुण नेतृत्व वर्धा जिल्ह्यातलं निहाल पांडे, या सर्वांचा काय मूळ आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सध्या रामदास तळेस यांच्या रूपाने इथे भाजपची सत्ता आहे, त्यामुळे सुरुवात भारतीय जनता पक्षाकडून करूया। काय सांगाल, एकंदरीतच मागच्या 5 वर्षाचा जर का विकासचा विचार करायचा झाला असेल तर या मतदारसंघामध्ये कोणती विकासाची कामं झाली? या लोकसभा मतदारसंघात 2014ला या जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून रामदासजी तळस यांना प्रचंड मतांनी या मतदारसंघातल्या जनतेने निवडून दिलं आणि माननीय रामदासजी तळस यांनी एक लोकसभेचा खासदार कसा असावा, जनतेच्या मनातला खासदार म्हणून रामदासजी तळस यांनी गेले 5 वर्ष 4.5 वर्ष ते काम करत आहे। एवढंच नव्हे तर काँग्रेसच्या गेल्या 60 वर्षाच्या काळात जे या मतदारसंघात झालं नाही, जे विकासाचं काम झालं नाही, ते करण्याचा प्रयत्न माननीय रामदासजी तळस यांनी केला। विशेषतः सांगायचं झालं, या मतदारसंघात आजपर्यंत जे रस्तेची अवस्था अतिशय खराब होती, ते रस्ते प्रामुख्यानं केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय नितीन गडकरी यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये याआधी 150 किलोमीटरचे नॅशनल हायवेचे रस्ते झाले होते, परंतु गेल्या 4.5 वर्षात 450 किलोमीटरचे रस्त्याचे कामं आता या जिल्ह्यामध्ये चालू आहे। एवढंच नव्हे, या जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जे उडान पुलांचे क्रॉसिंग रस्त्यांना लोकांना जनतेची जी अडचण होती, ते सिंधी रेल्वेचा ओव्हरब्रिज असेल, पुलगावचा ओव्हरब्रिज असेल, वर्धेच्या ओव्हरब्रिजचा बजाज चौकातला प्रश्न असेल, तो मार्गी लावण्याचं काम या जिल्ह्याचे खासदार रामदासजी तळस यांनी केलं। मागच्या 5 वर्षांमध्ये जर का विचार करायचं झालं तर रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात काम झाल्याचा दावा भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला हे मान्य आहे का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तुम्हाला मान्य आहे यांच्या विकासाची? अगदी चुकीचं बोलले हे। ॲक्च्युअली स्थिती कशी आहे की लोकसभेचा जेव्हा प्रश्न येतो आणि जेव्हा पूर्ण देशाचा प्रश्न येतो तर देशांना यांनी काय काय आश्वासनं दिली 2014च्या निवडणुकीमध्ये, ते एकही आश्वासन यांनी पूर्तता केलेलं नाही। त्यांनी सगळ्यात पहिले शेतकऱ्याला म्हटलं की तुझा जो काही खर्च आहे त्या खर्चाच्या व्यतिरिक्त 1.5 पट भाव आम्ही तुम्हाला देऊ, आधारभूत किंमत वाढवून देऊ, आणि ते न देता, ते तर दिलंच नाही, खरेदीही केलेली नाही आधारभूत किमतीमध्ये। त्यांनी दुसरं आश्वासन दिलं, आम्ही 15 लाख रुपये लोकांच्या खात्यात टाकू। अरे 15 लाख कुठं, 15 पैसेही नाही। तिसरं आश्वासन दिलं, आम्ही 2 कोटी रोजगाराची निर्मिती करू। आणि आता तर आजची या वर्षाची स्थिती आहे की या वर्षामध्ये सगळ्यात जास्त बेरोजगारी आहे, हे प्रूव्ह झालेलं आहे। म्हणून यांनी जे जे सांगितलं, आम्ही रोड केले, गल्ल्या केली, नाली केली, हे तर कोणीही करते, हे कोणी फक्त आश्वासन देण्याचं काम केलं। तुम्ही या ठिकाणी मला जो प्रश्न विचारला होता की या लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून काय त्यांची कामगिरी काय, त्याचं उत्तर मी दिलं। आणि आताच माननीय कोठारी साहेबांनी जे बोलत आहे या देशाच्या समस्येच्या संदर्भात आणि या देशात दिलेल्या आश्वासनाच्या संदर्भात, मी कोठारी साहेबांना माझा प्रश्न आहे की आपण आजपर्यंत 1.5 पट भावाचा जो प्रश्न म्हणत होते, या शेतकऱ्यांवर, या देशातल्या शेतकऱ्यांवर आता 2014च्या आधीची स्थिती शेतकऱ्यांची आणि 2000 नंतरची स्थिती, याचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे। हे सरकार, नरेंद्रजी मोदी यांचं हेच सरकार आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं। ज्यांची इथे आतापर्यंत सत्ता होती, म्हणजे मध्यंतरी सत्तांतर नेहमी होत राहिलं, पण ज्या काँग्रेसचे बरेच खासदार या मतदारसंघातून निवडून गेले, त्या काँग्रेसवर जो आरोप झाला आहे त्याबद्दल काँग्रेस नेत्यांचं काय मत आहे हे जाणून घेऊया। तुमच्यावर आरोप केले की मागच्या 50 वर्षात काही विकास झाला नाही, जो विकास झाला तो 2014 नंतर झाला, असं मान्य आहे का तुम्हाला? हे पूर्णपणे चूक आहे। आणि मी जे आदरणीय भाजपचे सुनील भाऊ गपाट खासदारांच्या कामाबद्दल बोलले, पहिल्यांदा त्या प्रश्नाचं उत्तर देतो। रस्ते केले, पूल केले, हे जे हे म्हणते हे सरासर खोटं आहे। कारण का इच्छा बऱ्याचशा जनतेला माहित आहे का हा रस्ता काही नुसता वर्धा लोकसभा मतदारसंघातला रस्ता नव्हता, जो नागपूरहून चालू आहे, तो बोरी तुळजापूर कित्येक वर्षाचा सँक्शन रस्ता होता आणि त्याचं काम प्रोसेसमध्येच होतं, फक्त या सरकारच्या कामात त्याला मार्गी लागलं। जेवढे काही रस्ते आहे मोठे, हे सगळे केंद्र सरकारच्या स्कीम आहेत, त्या कोणत्या नागपूरहून तिकडे तुळजापूरला चालल्या, त्या काही नुसत्या वर्धेसाठी नाही आहे। आणि
उड्डाणपुलाच्या बाबतीत हे जे बोलले, मला आठवते पुलगावच्या उड्डाणपुलाचं उद्घाटन मागच्या सरकारच्या काळातच झालेलं होतं. तुमच्या 50 वर्षात नाही, उड्डाणपुलाचं काम हे खासदाराचं नाहीच आहे. खासदाराचं उड्डाणपुलाचं रेल्वे मंत्रालयाचं काम असं आहे का फक्त ते रेल्वे लाईनच्या वरचं जे असते ब्रिज तेवढाच रेल्वे लाईन आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. त्या ब्रिजच्या नंतरचे जे विषय आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे विषय उतारायचे. त्यांचा प्रश्न आहे की 50 वर्षात नाही, मी वर्धा सांगतो, पहिले खासदाराबद्दल बोलतो ना. हे म्हणते खासदारानं काम केलं, असा खासदार भेटला नाही. मी सांगतो खासदारानं त्याचा स्थानिक विकास निधी खर्च करण्याच्या शिवाय आणि 2-4 रेल्वे स्टेशनचे स्टाफ देण्याशिवाय दुसरं कोणतंच काम केलं नाही. काँग्रेसने सर्व आरोप फेटाळून लावले आणि महत्वाची गोष्ट की विद्यमान खासदारांवरच आरोप केले. आपल्यासोबत शेतकरी नेते आहे. शेतकरी नेते असल्यामुळे ते कोणत्या पक्षाशी संबंधित नसल्यामुळे त्यांच्यासोबत बातचीत करून नेमकं या संपूर्ण आरोप प्रत्यारोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं? दोन्ही पक्षांनी मागच्या त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा या मतदारसंघाचा काही विकास केला? रस्ते आणि बांधकाम हा नेमका जनतेचा विकास नसून लोकप्रतिनिधींचा विकास असतो हे आम्हा सगळ्यांना सर्वश्रुत आहे. तूर निघाली, सोयाबीन निघालं आणि हमीभाव केंद्र कुठे आहेत? आणि 1.5 हमीभाव दिला तर हमीभाव जोडला कोणता? खर्च कसा जोडला? आणि 50 वर्षात काँग्रेसनी केलं नाही हे ऐकण्यासाठी शेतकऱ्यांनी यांच्या हाती सत्ता दिली नाही. मोठ्या प्रमाणात या लोकसभा मतदार क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी, प्रकल्पग्रस्तांनी आणि बेरोजगारांनी यांनी काहीतरी करावं याच्यासाठी यांना निवडून दिलं. त्यांनी आरोप करावे, यांनी प्रत्यारोप करावे, त्यांनी आरोप करावे, यांनी प्रत्यारोप करावे. यासाठी जनतेने भारतीय जनता पक्षालाही मॅन्डेट दिला नव्हता आणि काँग्रेसलाही मॅन्डेट दिला नव्हता. आणि काँग्रेस जनतेच्या नजरेत फेल ठरली म्हणून जनतेने मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात नरेंद्रभाई मोदी यांच्या घोषणांवर विश्वास ठेवून या ठिकाणी मोठा मॅन्डेट देत भाजपाचे नेते सगळ्याच ठिकाणी विजयी केले. म्हणून हा विजय कोणत्या रामदास तडसांचा नव्हता आणि हा जो पराभव होता तो कोणत्या काँग्रेसचा उमेदवाराचा नव्हता, तर लोकांच्या आक्रोशाचा हा पराभव होता आणि लोकांच्या आक्रोशातच हा विजय होता. कोणत्या जातीपातीच्या समीकरणावरती जे कोणते नेते आज समजा या लोकसभा क्षेत्राचं गणित मांडत असतील ते राजकीय दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या मला असं वाटतंय की ते कमकुवत आहेत. मला एक सांगा, जर का विचार करायचं झालं तर रोजगारासंदर्भात मागच्या 5 वर्षांमध्ये एखादा काही प्रकल्प आला का या मतदारसंघामध्ये? प्रकल्प जितकेही आले हे यांचे खोटे आश्वासन आहे. जसं मुख्यमंत्र्यांनी आरवी मध्ये आश्वासन दिलं होतं का आम्ही इथे MIDC जाहीर सभा घेऊन आश्वासन दिलं होतं का आम्ही इथे MIDCची निर्मिती करू, अजून जो बेरोजगारीचा प्रश्न आहे इथं मार्गी लावू. आतापर्यंत MIDCचा काही तिथं दिसत नाहीये. इथं स्थायी जितकीही कंपनी आहे तिथून जो विद्यमान खासदार असो का आमदार असो, मी स्पष्ट आरोप करतो यांच्यावर हे पैसे खाऊन बसले आहे. कारण की आम्ही जेव्हा रोजगारसाठी सांगतो का सर तुम्ही रेफरन्स द्या ते कंपनीमध्ये आम्हाला फक्त एक वर्करचा तरी जॉब लागन, तरी ते सुद्धा हे रेफरन्स द्यायला तयार नाही. हे उलट आम्हाला सांगते का ते आमच्या जो तिथला ठेकेदार आहे ते आमच्या पक्षाचा आहे, अजून ते कंपनीकडून आमचे संबंध आहे असं तसं ते आम्हाला सांगते. आताच देवडीमध्ये जो विल्स इंडिया कंपनी आहे तिथून 50 कामगाराला काढून टाकलं, अजून ते 50चे 50 कामगार वर्धेचे खासदार जवळ दिले, तर खासदार साहेबांनी त्यांना फक्त आश्वासन दिलं आहे, आतापर्यंत त्यांना कामावर घेतलं नाही असं इथं दिसत आहे. म्हणजे वर्धेचे खासदार फक्त गोडबोले आहे, हे काम काहीच करत नाही. रोजगारासंदर्भात मोठी समस्या या मतदारसंघामध्ये आहे. आपण मतदारांकडून जाणून घेऊया की त्यांना काय वाटतं 5 वर्षांमध्ये खरंच या मतदारसंघाचा विकास झाला किंवा त्यांच्या काय अपेक्षा आहे नवीन येणाऱ्या खासदारांकडनं. मागच्या 5 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी असं काही काम या मतदारसंघात म्हणा किंवा या सरकारने काही केलं असं वाटतं का तुम्हाला? बोले तसा चालेल त्याची वंदावी पावले. सुनील भाऊ गफाटनी जे मांडलं आहे त्यांनी आत्मचिंतन करावं. माझं म्हणणं आहे की जिल्ह्यामध्ये खासदार साहेबांनी किंवा यांनी कुठल्या शेतकरी योजना आणल्या हो, एम्प्लॉयमेंट एवढे वाढून झालंय. वर्धेचे कारखाने बंद पडले, GST याच्या नोटाबंदी या चुकीच्या धोरणामुळे इथले बेरोजगार लोक आता देशोधर लागले. जेवढे इथे उभे आहे ना सगळे बेरोजगार इंजिनियर आहे आणि यांच्या नावाचे कामं इथले ठेकेदार जे करायचे तर ते इथले आमदार खासदार करतात हो. आणि कुठले एम्प्लॉयमेंट म्हणतात. आणि खूप मोठी समस्या आहे. म्हणजे आपण आता या संपूर्ण मतदारांच्या प्रश्नाचं उत्तर स्वतः भारतीय जनता पक्षाकडनंच घेऊया. त्यांच्यावर जे काही गंभीर आरोप झाले की मागच्या 5 वर्षांमध्ये रोजगार आणि शेतकऱ्यांसंदर्भात या मतदारसंघामध्ये काही झालं नाही. मला एक सांगा महत्वाचा विषय की रोजगाराचे काय प्रकल्प मागच्या 5 वर्षात म्हणा किंवा तुमच्या खासदारांनी म्हणा किंवा तुमच्या सरकारने म्हणा या मतदारसंघामध्ये आणले? या मतदारसंघात जो आज बेरोजगारीचा प्रश्न या ठिकाणी मांडला गेला आहे, या मतदारसंघामध्ये आधीच कुठल्याही प्रकारचा उद्योग, फक्त एक भुगाव स्टील प्लॅन्ट सोडल्याच्या पलीकडे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा उद्योग याआधी काँग्रेसच्या काळातही नव्हता.
आणि पूर्वीपासून या जिल्ह्यात मी बोलतो, माझं ऐकून घेण्याची मानसिकता काँग्रेसवाले आणि सगळ्यांनी माझी ऐकून घेण्याची मानसिकता ठेवावी, माझी बोलण्याची ऐकण्याची मानसिकता ठेवावी. माझा यांना प्रश्न आहे की भूगाव स्टील प्लॅन्टच्या पलीकडे एक तरी उद्योग या आधी या जिल्ह्यामध्ये आला का? नाही. मग यानंतर एक पुलगावची MIDC असेल, त्याच्यानंतर वर्धेची MIDC असेल. या सरकारने आता नव्याने ड्रायपोर्ट सिंधी सारख्या ठिकाणी ड्रायपोर्ट आणण्याच्या मुद्द्यावर आहे. अनेक उद्योग या ठिकाणी आहे. हेच नव्हे तर या जिल्ह्यातल्या बेरोजगारांना काम देण्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने प्रयत्न करत आहे. प्रश्न राहिला दुसरा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर. एक मिनिट. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आजपर्यंत काँग्रेसनी ज्या काँग्रेसच्या काळात आत्महत्या झाल्या याचा अभ्यास त्यांनी करावा. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना 16 तास यांचं वीज लोडशेडिंग 8 तासाचं वीज लोडशेडिंग होतं, 16 तास लोडशेडिंग होतं. आज लोडशेडिंग नाही आहे. आज जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी देण्याचं काम केलं. या काँग्रेसवाल्यांना ज्या शेतकऱ्यांचे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेत होते ते डुबवण्याचं पाप या सहकारी नेत्याने केलं, या काँग्रेसच्या नेत्याने केलं. याचं उत्तर द्या. याचं उत्तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि आताच निर्णय लागला सुप्रीम कोर्टाचा. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 25 कोटी रुपये जे होम ट्रेड मध्ये गेले होते ती वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिंकलेली आहे आणि त्याचे 90 कोटी रुपये सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिला. हे वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नावाने ट्रान्सफर झालेले आहे. हे काय म्हणतात, आम्ही जिंकलो सुप्रीम कोर्टमध्ये. परंतु हे अशा प्रकारच्या कुठल्याही उद्योगात यांनी कुठल्याही रोजगारासाठी कुठल्याही नेत्यांनी किंवा कुठल्याही खासदारांनी आमदारांनी कोणीही लक्ष दिले नाही, म्हणून इथली बेरोजगारी वाढलेली. मला एक सांगा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपण समजू शकतो ते विरोधी पक्षात आहे, पण तुमच्या सहकारी पक्ष शिवसेनावाल्यांना तुमचा विकास मान्य नाही. शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे, जरूर आहे, परंतु काही मतभेद त्याचे असतील, त्यांचे विचार वेगळे असतील, त्याबद्दल मला बोलायचं नाही. त्यांच्या विचाराचं मत ते या ठिकाणी या ठिकाणी स्पष्ट करत आहे. परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून या देशात आमची सत्ता असताना, या महाराष्ट्रात सत्ता असताना या देशातल्या बेरोजगारांसाठी काम करण्याचं कौशल्य विकास सारखी योजना आणली. आज बेरोजगारांना सक्षम करण्याकरता आमचं सरकार काम करत आहे. हेच नव्हे, यांनी या देशामध्ये बेरोजगारी वाढवण्याचं काम. नोटबंदीमुळे रोजगार कमी झाले, बरेचसे नोटबंदीमुळे गरीब माणसाला बंद करण्याचा पाप यांच्या डोक्यावर आहे. माणसाला सेंटर दिले कौशल्य विकास मध्ये काही कोणाचा कौशल्य विकास झालेला नाही. यांनी पुन्हा नोटबंदीमुळे सामान्य माणसाचं नुकसान नाही झालं. मुद्रा योजनेच्या माध्यमातून विकास केला, रोजगार दिला असं जे म्हणते. मुद्रा योजना येणं राबवली असेल तरी त्या बँकवाले यायलाच ऐकत नाही. यायच्या जिल्हाध्यक्षाला बँकवाल्याची कॉलर धरायला लागली. या मतदारसंघामधला आणखी एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे तो निम्न वर्धा प्रकल्प. या मतदारसंघामधला तो अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे, पण अजूनही त्या मतदारसंघामध्ये या प्रकल्पाचं काम अर्धवटच आहे. काय वाटतं की मागच्या 5 वर्षात त्या प्रकल्पाचं काही काम झालं का? जर झालं असतं तर शेतकऱ्यांना याचा किती फायदा झाला असता? या मतदार क्षेत्रात 14 प्रकल्प आहे आणि लाखाच्या वर प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत. त्यांची अवस्था इतकी गंभीर आहे की त्याचा गैरफायदा घेतच मागच्या वेळेस दणदणीत विजय या ठिकाणी भाजपाने मिळवला. कारण ते प्रकल्प काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्तेच्या वेळेस झाले होते, म्हणून लोकांचा स्वाभाविक आक्रोश त्यांच्यावरती होता आणि त्याचा फायदा घेत मोठमोठे या लोकांनी त्यांना आश्वासनं देत त्यांचे मतं मिळवले. मात्र त्यांचा पूर्णतः भ्रमनिरास केला. या शासनाकडे घोषणांचा भडीमार आहे, प्रत्यक्षात कृतीचा मात्र अभाव आहे मोठ्या प्रमाणात. आणि प्रत्येक जो विषय यांनी केला आहे, ती मुद्रा कर्ज योजना असो की अजून कोणती योजना असो, प्रातिनिधिक स्वरूपात ती योजना राबवायची, 2-4 लोकांना लाभार्थी बनवायचं, त्यांच्यासोबत प्रमाणपत्र देताना आणि त्यांना त्या योजनेचा वाटप करताना फोटो काढायचे, मोठमोठे फ्लेक्स लावायचे आणि फक्त ऍडव्हर्टाइजमेंट करायचं, मार्केटिंग
मार्केटिंग करायचं, एवढंच याच्या मागचं सगळं यांचं तारतम्य राहिलेलं आहे. आणि यावेळेस या मतदारसंघातला मोठ्या प्रमाणात असलेला शेतकरी कोणाच्याही आश्वासनांना बळी पडणार नाही. ज्याला कोणाला या ठिकाणचा वर्धा लोकसभा क्षेत्राचा यावेळेस सत्ता पाहिजे आहे, त्यांनी काय करणार आहे त्याच्या योजनांसह, धोरणांसह, उपाययोजनांसह यावेळेस जनतेमध्ये येण्याची गरज आहे. हे मी जनतेच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या वतीने आणि प्रकल्पग्रस्तांच्या वतीने सांगतो. प्रकल्पग्रस्तांचे जोपर्यंत तुम्ही हे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचा तरी तुमच्यावरती नाव मात्र सुद्धा इथे विश्वास नाही. मी तब्बल 3 प्रकल्पांचा प्रकल्पग्रस्त शेतकरी स्वतः आहे. ऊर्ध्व वर्धा, निम्न वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या तिन्ही प्रकल्पांचा मी प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे. म्हणून भाजपाची मंडळी असो की इतर कोणती मंडळी असो, प्रकल्पग्रस्तांसोबत तुम्ही काय केलं की काँग्रेसच्या काळामध्ये जे प्रकल्प झाले, तुम्ही जर तुम्ही जर प्रकल्प कोठारी साहेब तुम्ही जर प्रकल्पग्रस्त एक मिनिट तुम्ही जर प्रकल्पग्रस्त या प्रकल्पाला आता पैसा कोणी दिला? आता पैसा कोणी दिला? अतिशय खराब दर्जाचं काम प्रकल्पाचं झालं होतं. आज निम्न प्रकल्प असेल, निम्न वर्धा प्रकल्प. आता बोलू द्या ना, 1 मिनिट बोलू द्या. थांबा, तुमची सरकार काय करते सांगतोय. यांनी जो निम्न वर्धा योजनेच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना जो पैसा यांनी देण्याच्या बतावण्या हे लोक करतायत, ते प्रकल्पग्रस्तांना ते पैसे दिले नाही. रस्ते बांधण्यासाठी, नाले बांधण्यासाठी यांनी पैसे दिले, मात्र अद्याप प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी रस्ते नाल्या झाले नाही. तुम्ही माझ्यासोबत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनामध्ये चला आणि त्या ठिकाणी बघा प्रकल्पग्रस्त कशा नरक यातनेत जगतायत. ते तुम्ही प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनांमध्ये माझ्यासोबत चला. माझं आमंत्रण आहे तुम्हाला. हो, मी प्रकल्पग्रस्त आहे. हो, मला पुनर्वसन. या आधीच्या याच्यामध्ये किती बोगस काम झालंय, लोकांना पैसे दर्जेदार काम केलेत का? एक वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे. ब्रेक नंतर परत भेटूया. 5 राज जय महाराष्ट्र न्यूज. मूळ महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं परत एकदा स्वागत. आता काही महिन्यामध्ये निवडणूक येऊन ठेपलेली आहे. कोणते मुद्दे घेऊन हे सर्व राजकीय पक्ष मतदारांना मत मागायला जाणार आहे, याच विषयावर आपण यांच्यासोबत चर्चा करूया. आणि कोणते मुद्दे सध्या भारतीय जनता पक्षाकडे आहे, ते मुद्दे घेऊन ते मतदारांना तुम्ही मत मागणार. आणि महत्वाचा प्रश्न की या निवडणुकीमध्ये 2014 प्रमाणेच का बरं तुम्हाला मतदारांनी मत करावं? 2014च्या निवडणुकीनंतर 5 वर्षात या देशामध्ये हे सरकार गरिबांचं सरकार आहे. म्हणून या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हे सरकार समर्पित गरिबांसाठी केलं होतं. आणि त्या योजना घेऊन त्या गरिबांसाठी गरीबाच्या योजना घेऊन आम्ही जाणार आहे. या देशामध्ये मला माझी बाजू मांडू द्या. या देशामध्ये महिलांचा प्रश्न होता की महिलांना उज्ज्वला योजनेचे गॅस सिलेंडर आम्ही दिले. आम्ही 2000 साली जो अतिक्रमण करून राहतो त्यांना पट्टा देऊन त्याचं स्वतःचं जागा मिळवून देण्याचं धोरण आमच्या सरकारने घेतलं आहे. शिवसेना सोबत असेल का यांच्या? शिवसेना यावेळेस सोबत असेल यांच्या? शिवसेनाचे आपले स्वतंत्र मुद्दे आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न असो किंवा विकासाचा प्रश्न असो, त्याबाबत शिवसेना प्रत्येक वेळेस प्रयत्नशील राहिली आहे. त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे कोणते प्रमुख मुद्दे आहे आपण काँग्रेसकडनं जाणून घेऊया. कोणते मुद्दे राहील तुमचे? जेव्हा 70 वर्षात काँग्रेसनं काही केलं नाही येणं म्हटलं, पण आम्ही म्हणतो 70 वर्षात देशाचं जे स्ट्रक्चर बांधायचं काम काँग्रेसनं केलं, ज्या संस्था बांधायचं काम केलं, त्या संस्थाला धोका या भाजप सरकारच्या काळात निर्माण झालेला आहे. सुप्रीम कोर्ट असो की CBI असो किंवा इतर जेवढ्या काही संस्था आहे, याचं सगळ्याचं भारताचं हे चुकवलं आहे. भारताची लोकशाही बळकट ठेवण्यासाठी सगळ्यात पहिले काँग्रेस पक्ष संविधानाप्रमाणे लोकशाही बळकट करण्यासाठी पहिले लक्ष देणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब याच्यासाठी ज्या काही चुका काँग्रेस गव्हर्नमेंटकडून झाल्या असेल त्या चुका दुरुस्त करून पुन्हा अजून देशाचा विकास करण्यासाठी काँग्रेस एक. आणि या भाजपच्या खोट्या आश्वासनाच्या विरोधात खरं बोलून आम्ही लोकांना मत मागणार आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे जास्तीत
जातीय धर्मांध स्वतःच्या याच्यात कलगीधुरा दाखवून जातीवर धर्मावर हे करूनच हे मतं मागणार आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदाराच्या निवडणुकीसाठी आम्ही जनतेसमोर जे मुद्दे घेऊन जाणार आहोत ते मुद्दे आहे की आम्ही जर निवडून आलो, आमच्यासोबत काँग्रेस आहे, काँग्रेससोबत आम्ही आहोत की आम्ही पूर्ण देशाच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि कर्जमाफी आम्ही कर्जमाफी करू आणि ती कर्जमाफी केली की म्हणजे कॉन्सिक्वेन्शियली म्हणजे पर्याय नाही. हा बिलकुल तुम्ही काय केलेली आहे आणि ते कर्जमाफी जर केली तर शेतमजुराला सुद्धा फायदा होईल. आणि दुसरा प्रश्न आम्ही तो घेऊन जाणार आहोत तो आहे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. यांनी फक्त आश्वासनं दिले, रोजगार निर्मिती केली नाही. हे दोन मुद्दे प्रामुख्याने. तिसरा मुद्दा विकासाचा, यांनी फक्त आश्वासनं दिली, यांनी फक्त मार्केटिंग केलं, यांनी फक्त हजारो कोटी रुपयाचे भूमिपूजन झाले हे दाखवलं, काम काहीच केलं नाही. आम्ही ऍक्च्युअल काम करून दाखवू, आम्ही खरोखरच काम करून दाखवू आणि विकासाचा. एक मिनिट मला एक सांगा, कसा खासदार अपेक्षित आहे 2019 साठी तुम्हाला या मतदारसंघामध्ये? या मतदारसंघामध्ये हे पक्ष सोडून एखादा अपक्ष उमेदवार तयार झाला पाहिजे हे आम्हाला अपेक्षित आहे. कारण की हे जोरजोरानं चिल्लावून फक्त हे आम जनतेचा आवाज दाबण्याचं काम करत आहे. कोणताही यांच्याजवळ ठोस मुद्दा नाही आहे. हे शेतकरी बद्दल बोलले तेव्हा शेतकरी मेले, हे जेव्हा बोलले तेव्हा ते घटक समाजातला मेले आहे, लोक मेले आहे. तर यांना कोणाचाही जीव गेला काही जाणीव नाही. आज वेगळा विदर्भ राज्याबद्दल इतक्या वर्षापासून हे मागणी आहे, या मागणीबद्दल कोणी बोलत नाही. विदर्भात 11 लोकसभा होते, आता फक्त 10 लोकसभा राहिले आहे. म्हणजे एक लोकसभा क्षेत्रात जितके मतदार राहते ते विदर्भ सोडून रोजगाराच्या तलाशमध्ये पुणे मुंबईकडे जात आहे. अशी परिस्थिती आहे. भाजपा सरकारने आश्वासन दिलं होतं का आम्ही सत्तेत आलो तर वेगळा विदर्भ राज्याची निर्मिती करू. का झाला विदर्भाचा? आता आम्ही भाजपाला जर जबाब विचारतो तर भाजपाजवळ कोणताच जबाब नाही आहे. मला एक सांगा, आपण तर शेवटल्या सेगमेंटमध्ये आहोत, कशा प्रकारच्या खासदार अपेक्षित आहे तुम्हाला 2019 मध्ये? आम्हाला बोलका खासदार नको, काम करणारा खासदार, जनसामान्यातला माणूस पाहिजे ना. आम्हाला व्यक्तिकेंद्रित मला करायचं नाही, पण माणूस पाहिजे, सर्वसामान्यामधला पाहिजे माणूस, जेणेकरून तो इथल्या लोकसभा क्षेत्रामधला गोरगरीब शेतकरी, युवा, बेरोजगार लोकांना न्याय देणारा खासदार असावा. आमचं काय म्हणणं आहे साहेब, भाजपाने 2014 मध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नव्हती, कोणालाच नव्हती मागितली. कोणत्याच शेतकऱ्यांनी कधीच कर्जमाफी कोणत्याच नेत्याला मागितलेली नाही. तरी सुद्धा 2014 मध्ये भाजप नेत्यांनी मतदाताकडे जात असताना तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर कर्जमाफी करू, तुमचा 7-12 कोरा करू असं म्हटलं होतं. 2019 येऊन राहिला, अजून कोणत्याही शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला नाही. एक दुसरी महत्वाची गोष्ट, शेतमालाला चांगला भाव देऊ. हिंगणघाटमध्ये माननीय मुख्यमंत्री, तेव्हा मुख्यमंत्री नव्हते ते हिंगणघाटला आले होते, कापसाला 6,000 रुपये क्विंटलचा भाव देऊ. 4 वर्ष झाले ते या सत्तेमध्ये आहे, मुख्यमंत्री आहे, अजूनपर्यंत शेतकऱ्याला 6,000 रुपये क्विंटलचा भाव मिळाला नाही. का आणि कधी देणार? वर्धा लोकसभा मतदारसंघ जर का बघायचं झालं तसं कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे. आणि खुद्द 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये आले होते तेव्हा त्यांनी असं म्हणलं होतं की आम्ही स्वामीनाथन आयोग लावू. आता याच विषयावर आपण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं काय म्हणणं हे जाणून घेऊया. स्वामीनाथन आयोगाची आतुरतेने वाट शेतकरी बघत आहे. तुम्हाला कुठे अडचण आहे स्वामीनाथन आयोग लागू करण्याला? स्वामीनाथन आयोग हा काँग्रेसच्या काळामध्ये याला सुरुवात झाली. माननीय राणे कमिटी त्यावर स्थापन झाली. त्याच्या शिफारसी केंद्र सरकारकडे 2014च्या पहिले काँग्रेस सरकारकडे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी सादर झाल्या होत्या. परंतु काँग्रेसनी 2014च्या पहिले स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या नाही. या नरेंद्र मोदी सरकारनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या. 5 वर्ष निघून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या. 2014ची जी निवडणूक झाली ती मोदी लाटेवर लढली गेली. मात्र 2019 मध्ये ती परिस्थिती नाही. यावेळेस उमेदवार असो किंवा राजकीय पक्ष असो, ज्या पक्षाचा पाया मजबूत असेल त्याच पक्षाला विजयाचं तोरण या मतदारसंघामध्ये बांधता येईल. त्यामुळे अनेक प्रश्न आहे, हे प्रश्न असेच प्रलंबित आहे. कधी या मतदारसंघाने काँग्रेसला संधी दिली तर कधी भारतीय जनता पक्षाला संधी दिली. मात्र या मतदारांचे प्रश्न अजून सुटलेले नाही. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहडे, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा.